देशामध्ये जातीय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। आगामी जनगणनेमध्ये जातीय जनगणना होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। स्वतंत्र भारतामध्ये 1951 मध्ये पहिली जनगणना करण्यात आलेली होती, तर 2011 मध्ये यूपीए सरकारच्या काळामध्ये अखेरची जनगणना झालेली होती। 2021 मध्ये पुन्हा ही जनगणना करणं अपेक्षित होतं, मात्र केंद्र सरकारने ही जनगणना केली नाही। परिणामी विरोधक गेल्या 3 वर्षांपासून सरकारवर टीका करताना दिसतात। तसंच जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करत होतीये, तर अखेर केंद्र सरकारने आता जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे। जातीवर आधारित जनगणना करायला हवी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने अनेकदा करण्यात आली। राहुल गांधींनी तर भाजप सरकार विरोधात या मागणीसाठी मोहीमच सुरू केलेली होती। कोणत्या जातीचे किती लोक आहेत आणि संसदेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व किती आहे हे देशाला कळू द्या अशी मागणी देखील त्यांनी अनेकदा केली। आता मोदी सरकारने हा निर्णय घेतलाय। दुसऱ्या बाजूला बिहारच्या विधानसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारचा हा निर्णय मास्टर स्ट्रोक मानला जातोय। जातनिहाय जनगणनेचे फायदे नेमके काय आहेत त्यावरती आपण सुरुवातीला एक नजर टाकूयात। तर जातनिहाय जनगणनेचे फायदे, पहिला म्हणजे जाती आधारित लोकसंख्येचं आकारमान त्या निमित्तानं कळू शकणार आहे। देशाची संपत्ती कोणत्या वर्गात वाटली गेलेली आहे हे देखील कळू शकेल। नंतर सर्व जात समूहातील मागास वर्गाची माहिती उपलब्ध होणं देखील त्या निमित्तानं फायदेशीर ठरू शकतं। तर विकासाचं नियोजन करत असताना माहितीचा उपयोग होणार आहे। आरक्षणाबाबतचे निर्णय घेत असताना माहितीचा उपयोग देखील फायदेशीर ठरेल। तर मागास प्रगत वर्गाची सविस्तर माहिती या निमित्तानं उपलब्ध होणार आहे। त्यानंतर शिक्षित अशिक्षित लोकांचं वर्गीकरण करता येणं शक्य होईल। मग सामाजिक शैक्षणिक आर्थिक वर्गीकरण करता येणं देखील सोपं होईल। तर जातनिहाय जनगणनेचे आपण फायदे देखील यावेळेला पाहिले। तर गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशात जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी केली जाते आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महाआघाडीने याला प्रचाराचा मुद्दा बनवलेला होता। यावर आता चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मराठा नेते राजेंद्र कोंढरे, भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे देखील आपल्या सोबत असतील। डॉक्टर अनिल बोंडे, मी आपल्यापासून सुरुवात करेन। आज इतका महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। जातनिहाय जनगणनेची मागणी विरोधकांनी तर गेल्या कित्येक वर्षांपासून लावलेली होती। आज अखेर मुहूर्त लागला जातनिहाय जनगणनेकडे। भाजप कशा प्रकारे पाहते, या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? भारतीय जनता पक्षही स्वागत करत आहे आणि सर्व जनता स्वागत करेल। कारण काँग्रेसने जर पाहिलं तर 1931 मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात जातीची जनगणना झाली होती, परंतु जनगणनेमध्ये जातीची जनगणना काँग्रेसच्या काळामध्ये होऊ शकली नाही। आपल्याला माहित असेल की 2010 मध्ये जेव्हा प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी मंत्रिमंडळाची समिती गठीत केली होती जातीय जनगणना करण्याकरता, जनगणनेमध्ये जातीची जनगणना करण्याकरता, परंतु त्याला तेव्हाचे गृहमंत्री चिदंबरम यांनी कडाडून विरोध केला होता। बरं, आणि त्यांनी सांगितलं जनगणना करताना जातीय जनगणना करायची नाही, त्यासाठी आपण सेपरेट मॉड्यूल तयार करू। आणि ते सेपरेट मॉड्यूल तयार केलं आणि सर्वेच्या रूपामध्ये ते करण्यात आलं आणि त्याच्यासाठी 8,400 कोटी रुपये खर्च करण्यात आले। परिणाम काय झाला? जनगणनेमध्ये जात घेतली नाही, सर्वेमध्ये घेतली आणि त्याचा परिणाम हा झाला की संपूर्णतः डाटा ते शेवटपर्यंत पब्लिश करू शकले नाही। 2015 मध्ये शेवटी सरकारला घोषित करावं लागलं की तो तांत्रिक डाटा अतिशय मॅलिफाईड होता, तो योग्य नव्हता आणि त्यामुळे तो रद्द करावा लागला। आता 2021 मध्ये जी जनगणना होणार, कोविडचं जे कोविडमुळे ही जनगणना होऊ शकली नाही, परंतु जनगणना आता जेव्हा होईल तेव्हा जात जनगणना होईल आणि त्यामध्ये एवढ्या निश्चित गोष्टी होतील
की या जनगणनेच्या माध्यमातून प्रत्येक जातीची आर्थिक स्थिती कशी आहे, सामाजिक स्थिती कशी आहे, शैक्षणिक स्थिती कशी आहे, नक्कीच आणि डॉक्टर, त्यामुळे निश्चितपणे मला आपला योजना मुद्दा लक्षात आला. आखता येतील. यावेळेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. पृथ्वीराज चव्हाणजी, मी आपल्याकडे येईल. ज्यावेळेला आपलं तत्कालीन सरकार होतं त्यानंतर 2011 साली देखील या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासंदर्भातले बैठकही झाल्या, मागण्या देखील झाल्या, पाठपुरावा करण्यात आला. अगदी काही क्षणांपूर्वी राहुल गांधी यांची देखील पत्रकार परिषद पार पडली आणि त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत त्यावरती त्यांनी देखील भाष्य केलेलं आहे. मात्र जर खरोखर जातनिहाय जनगणना करायची होतीच तर त्याला लागलेला कालावधी याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता आणि जातनिहाय जनगणनेनंतर भारतामधलं असेल, महाराष्ट्रातलं असेल, प्रत्येक ठिकाणचं राजकारण किती बदलताना पाहायला मिळू शकेल? हा डेटा किती महत्त्वाचा आपल्या सगळ्यांसाठी? सर्वप्रथम मी आज केंद्र सरकारचे धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन करतो की त्यांनी ही 12 दिवसाची आमची मागणी होती ती आता अधिकृतपणे मान्य केलेली आहे. तर ही मागणी करण्याचं कारण असं होतं की एकतर देशामध्ये ही दशकीय जनगणना होती ती झालेली नाही. त्याकरता कोविडचं कारण दिलं गेलं. ती जनगणना पुढे ढकलली गेली. 2021 साली व्हायला पाहिजे होती ती अजूनपर्यंत झालेली नाही. पण वास्तव आहे की जगातल्या 71% देशांनी कोविडमध्ये देखील ही जनगणना पूर्ण केलेली आहे. इतकंच काय तर बांगलादेश युद्ध असेल किंवा पाकिस्तानच्या बरोबरचं युद्ध असेल त्या काळात देखील जनगणना टाळली नाही. तर पहिला आक्षेप असा आहे की 2021 साली जनगणना व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. अजूनही त्याची तारीख काही निश्चित झालेली नाही, टाइम टेबल निश्चित झालेलं नाही. त्या जनगणना होत असताना त्यामध्ये जातीय वर्गवारी करावी ही मागणी होती ती आता सरकारने मान्य केलेली आहे. त्यापूर्वी 2011 मध्ये मनमोहन सिंग सरकारनं एक सोशल इकॉनॉमिक सर्वे केला होता. तर सर्वे केल्यानंतर थोडंसं सांगण्यात आलं की त्या सर्वेमध्ये खूप त्रुटी आहेत, डेटा क्लीन नाहीये, डेटा शुद्ध करावा लागेल. म्हणून मनमोहन सिंग सरकारने हे सर्वेचे आकडे प्रकाशित केले. पुन्हा 2014 साली मोदी सरकार आलं, त्यांनी ते आकडे घेऊन ते आता मी शुद्धीकरण करतो, दुरुस्त करतो असं सांगितलं. पण 2015ला त्यांनी काहीतरी कारण देणं आम्ही करणार नाही हे स्पष्ट सांगितलं. त्यामुळं 1921 साली ब्रिटिशांनी जेव्हा जनगणना केली त्यामध्ये जातीगत वर्गीकरण झालं होतं. पुढं स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण ते थांबवलं. शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली. बरोबर. त्यामध्ये ही जातीगत वर्गीकरण नव्हतं. तर 21च्या जनगणनेत ते करावं अशी आमची मागणी होती, पण कोविडचं कारण त्यामध्ये झालं. आता काँग्रेस पक्षाचा खूप दबाव होता आणि काही राज्यांनी आपला स्वतःचा सर्वे केला. तर ती जनगणना होऊ शकत नाही, कारण जनगणना करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकार, केंद्रालाच आहे. हो. बिहार सरकारनं सर्वे केला, त्यानंतर तेलंगणा सरकारने सर्वे केला. तोच होता की जातीगत वर्गीकरण आपल्याला मिळावं, सूटपणे मिळावं. तर हा निर्णय आज घेतलेला आहे. तो का घेतला? मोदी सरकारचे नेहमीच जे निर्णय असतात त्याला कुठेतरी राजकीय लाभ असण्याची किनार छटा असते. पण हा निर्णय देखील बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आहे. म्हटलं तर त्याला सरकारचं काय उत्तर असेल मला माहिती. पण आता ठीक आहे, हे राय दुरुस्त आहे. तर तुम्ही निर्णय घेतलेला आहे की आपण जनगणना करणार, त्या जनगणनेमध्ये जातीवार वर्गीकरण करणार. हा खास सर्वे नाही, 2011 आणि नंतर झाला होता. सर्वे नाहीये तरी जनगणना आहे. जनगणनेमध्ये जातीय वर्गीकरण केलं जाईल, निश्चितपणे केलं जाईल. त्यातून मग अनेक लाभ समाजाचं वास्तव आपल्याला त्या ठिकाणी कळेल. त्यामध्ये सामाजिक विषमता असेल, आर्थिक विषमता असेल, शैक्षणिक विषमता असेल, तसं सगळं चित्र दिसेल. त्यामध्ये विकासाचे निर्णय घेताना त्याची मदत. तर एक असं आहे की मगाशी म्हटलंय की ही बिहारची निवडणुकीची पार्श्वभूमीला मागणी आहे जी राहुल गांधींनी पण केलेली आहे की ताबडतोब तुम्ही टाइम टेबल निश्चित करा. बरोबर. 2026 ला सुरू होणार का आधी सुरू होणार, त्याचबरोबर त्याचं मेथडॉलॉजी काय असणार, त्याचं डिझाईन काय असणार ते आम्हाला सांगा. आणि
तेलंगणामध्ये खूप चांगल्या प्रकारचं हे काम केलेलं आहे. त्याचा अनुभव घ्या, सल्ला घ्या आणि सगळ्यांना लोकांना विश्वासात घेऊन या जनगणनेचं डिझाईन करा अशी राहुल गांधींनी मागणी केली आहे. बरोबर आहे पृथ्वीराज चव्हाणजी, जसं तुम्ही अगदी सविस्तर सांगितलं की ती मेथोडॉलॉजी समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यामधून येणारा डेटा हा तितका प्युअर असू शकतो, कारण संशोधन पद्धती ही अतिशय महत्त्वाची आहे. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच, मात्र तत्पूर्वी ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे आपल्यासोबत आहेत. ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांना मला प्रश्न करायचा आहे. खरं तर इम्पेरिकल डेटा उपलब्ध नसल्यामुळे ओबीसींचं आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, अनेक आरक्षणांवरती याचा थेट परिणाम पाहायला मिळाला. येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि बिहारच्या निवडणुका या जर आपण डोळ्यासमोर ठेवल्या तर त्या दृष्टीनं उचललेलं हे पाऊल म्हणून आपण याकडे पाहता का? नेमकी आपली भूमिका काय? नाही, नक्कीच. सर्वात प्रथम हा जो निर्णय घेतलाय त्याचा एक ओबीसी म्हणून, ओबीसी अभ्यासक म्हणून आम्ही स्वागत करतो. अतिशय सकृत दर्शनी आपण जे म्हणतोय की कोणतीही शंका न घेता आम्ही या निर्णयाचं स्वागत करतोय आणि आम्ही आशा करतोय प्रत्येक राजकीय पक्ष हा कोणताही निर्णय हा कुठल्या तरी एखादा गेम किंवा कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा फायदा लक्षात घेऊनच करत असतो. काही हरकत नाहीये जर सरकारला बिहारच्या निवडणुका समोर ठेवून जर हा निर्णय घेत असतील, परंतु त्याच्यामधून ओबीसींची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती समजत असेल. 140 कोटी या भारताची लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये ओबीसींचं प्रमाण किती आहे, त्यांची परिस्थिती किती आहे, त्यांना आतापर्यंत किती प्रतिनिधित्व मिळालंय, मग त्याच्यामध्ये मग नोकरीमध्ये किती आहे, शिक्षणामध्ये किती आहे, सत्तेमध्ये किती आहे, किती आतापर्यंत बजेट अलोकेट झालेलं आहे, शैक्षणिक परिस्थिती म्हणता येईल की स्कूल ड्रॉपआउट किती आहे, आरक्षणाचं काय परिस्थिती आहे, क्लास 1 to 4च्या ज्या सरकारी ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज मिळलं पाहिजे होतं. जे काय आता 15/4 आणि 16/4 प्रमाणे 27% ओबीसींना आरक्षण आहे. आपण बघितलं असेल की खरं तर देश स्वतंत्र झाल्यानंतर एससी एसटी जसं शेड्यूल्ड आहे त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दर 10 वर्षांनी म्हणजे दर दशवार्षिक डिकेडल कास्ट सेन्सस करावा लागतो आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, राजकीय आणि त्यानंतर बजेट अलोकेशन मध्ये म्हणजे आपण जे प्लॅनिंग कमिशन म्हणतो ते प्लॅनिंग कमिशन या सगळ्या शेड्यूल एरिया असतील एससी एसटीना त्या प्रमाणामध्ये बजेट अलोकेट करतात. पण झालं असं की आता ओबीसींना पण आरक्षण घटनात्मक आहे, पण ते आतापर्यंत म्हणत होते घटनात्मक नाहीये. म्हणजे आता 103वी घटना दुरुस्ती झाली आणि आर्टिकल 340 ला घटनात्मक दर्जा दिला. त्यानंतर तर ते मॅन्डेटरीच होतं. जर घटनात्मक आरक्षण आहे 340 आहे तर तुम्ही सेन्सस ऍक्ट अंतर्गत जनगणना केली पाहिजे आणि त्यानुसार ओबीसींना हे सर्व दिलं पाहिजे. आता मुळात खरं म्हणलं तर जो कालेलकर आयोग आला 340 कलमांतर्गत आणि पहिला जो राष्ट्रीय मागासवर्ग आयोग होता, या मागासवर्ग आयोगाने रिकमेंड केलं होतं 1955 साली की एक्झॅक्ट फिगर्स कळण्यासाठी ओबीसींच्या, कारण की 3.5 ते 4 हजार जाती आहेत भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 374च्या वरती जाती आहेत आणि सबकास्ट पोट जाती म्हणले तर ते 450 वर जातात. विजय, एनटी, आलुतेदार, बलुतेदार. मग यांचं प्रमाण, यांची परिस्थिती हे राहतात कसे, यासाठी जनगणना गरजेची आहे. त्यानंतर 1981 साली मंडल आयोगाने रेकमेंडेशन केलं. 2008 साली राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने सांगितलेलं आहे की जात गणना गरजेची आहे. तुम्ही यांना कसं काय सत्तेमधला वाटा देणार? त्यामुळं हे आतापर्यंत खरं दुर्दैव आहे. पण आता जर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असेल, आम्हाला देणं घेणं नाही, कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं असेल तरी हरकत नाही. आता त्यांना जर शहाणपण आला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. पण आता हे फक्त निवडणुकीपुरतं बरोबर आहे, केवळ निवडणुकीपुरतं राहणार का असा जो एक संशय व्यक्त केला जातोय, प्रश्न उपस्थित केला जातोय, याचं उत्तर आपण खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडून देखील घेणार आहोत. आणि या चर्चासत्रामध्ये मराठा नेते राजेंद्र कोंढरे देखील जोडले गेले आहेत. मी आपलं देखील मत जाणून घेणार आहे. मात्र तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी मला प्रश्न आहे. खरं तर पृथ्वीराज चव्हाणजी, एका बाजूला मोठा निर्णय घेण्यात आलेला आपण स्वागतही करताय, मात्र येत्या काळातील निवडणुका टप्प्यात ठेवून निर्णय घेतलेला आहे, याविषयी देखील जोरदार चर्चा सुरू झाल्या. मात्र मला आपल्याला एक विचारायचं आहे की ज्या वेळेला जातनिहाय जनगणना होईल त्यावेळेला देशातले कुठले प्रश्न मार्गी लागू शकतात असं आपल्याला वाटतं? कारण गेले कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा निवडणुकांच्या वेळेला लागणारा इम्पिरिकल डेटा, यावरूनही अनेक वेळेला चर्चा घडलेल्या आपण पाहिलेल्या होत्या.
मात्र खरोखर कुठल्या प्रश्नांचं उत्तर म्हणून या मात्रेकडे आपण सगळ्यांनी पाहायचं. पहिल्यांदा ही जनगणना होते ही स्वागतार्ह बाब आहे. 2011 पूर्वीपासून ही मागणी होती. हो, मनमोहन सिंगच्या काळात देखील मागणी झाली होती. त्यांनी 2011च्या जनगणनेमध्ये जातीवर वर्गीकरण स्वीकारता त्यांनी सर्वे सोशल इकॉनॉमिक कास्ट सर्वे हा त्या ठिकाणी मान्य केला आणि तो सर्वे झाला. त्या सर्वेची माहिती काही पुढे आली. हा एक टप्पा, एक पायरी आहे. ही अचूक माहिती आपल्याला मिळेल त्यातून मग पुढच्या योजना ते आरक्षण असेल किंवा सामाजिक आणि राजकीय विषमता कमी करण्याकरता निर्णय असेल त्याचं डिझाईन करावं लागेल, घटना दुरुस्ती करावी लागेल. हे पुढची मुळातच आपल्याकडे जर बेस डेटा नसेल तर पुढे आपण काहीच करणार नाही, काही करू शकणार नाही. त्यामुळे समाजाचं खरं वास्तव निर्माण झालं कुठल्या घटकाला अतिरिक्त मदतीची गरज आहे ते आपल्याला कळेल. त्यामुळे पुढचा मार्ग काही हा फार सोपा नाहीये. पण सुरुवात झालेली आहे. खूप माहिती आल्यानंतर सगळ्यांनी बसून आपल्याला काय घटना दुरुस्ती कशी करावी लागेल, आरक्षणाची जी मर्यादा आहे ती काढून टाकली त्याचे काय परिणाम होतील हे सगळे गांभीर्याने विचार चर्चेमध्ये घ्यावे लागतात. मला एक आश्चर्य वाटतंय की जे या निवडणुकीचा मी जो संदर्भ दिला तो का दिला, तर आज आपण जेव्हा अश्विनी वैष्णव आणि कॅबिनेटच्या निर्णयानंतरची पत्रकार परिषद घेतली त्यामुळे ते म्हटले की सामाजिक रचनेचा विचार करून आणि संविधानातील स्पष्ट तरतुदी लक्षात घेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेतला. आता मोदी सरकार 2014 साली सत्तेत आलं. आता त्यानंतर सामाजिक रचनेमध्ये काही बदल झालाय का किंवा घटनात्मक तरतुदी काही आपण गेल्या 7 वर्षामध्ये काही बदलल्यात का, गेल्या वर्षात काही बदलल्यात का म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला. ही वस्तुस्थिती जी आहे ती 2014च्या पूर्वीपासून तीच वस्तुस्थिती आहे. मग तुम्ही आतापर्यंत त्याला का नकार दिला? दुसरं 2021ची जनगणना कोविडचं कारण सांगून थांबवली. आम्हाला वाटतं फार मोठं देशाचं यामुळे नुकसान झालेलं आहे. आपल्याला सांगितलं की बांगलादेश युद्धामध्ये 2071 साली देखील जनगणना झाली. दुसऱ्या महायुद्धामध्ये देखील 2041च्या कालखंडात देखील जनगणना थांबवली गेली नाही. आणि देशातल्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 71% देशांनी कोविड काळामध्ये देखील ठराविक विरोधात जनगणना केली गेली. एक सरकारने मला वाटतं फार मोठं नाटक केलेलं म्हटलं तरी काही चुकणार नाही की तुम्ही 2021ची जनगणना केलेली नाही. त्या जनगणनेमध्ये अर्थातच जातवार वर्गीकरण देखील करणं अपेक्षित होतं, ते काहीच केलं आता केलेलं आहे. त्यामुळे काही शंका निर्माण होते की यामध्ये काही घटनात्मक तरतुदीचा स्पष्ट विचार केलेला आधी नव्हत्या का त्या, की आज झाली का घटना तयार, सामाजिक रचनेचा विचार केल्यामुळे सामाजिक रचना आपल्याला माहिती नाही का. म्हणून मला असं वाटतं की याला कुठेतरी राजकीय संदर्भ असतो. पण मोदी सरकार कुठलाही निर्णय कुठल्या तरी राजकीय फायद्याकरता किंवा निवडणुकीच्या संदर्भात शिवाय घेत नाही तर आतापर्यंतचा अनुभव आहे. बरोबर आहे. नक्कीच आपण इतकी सविस्तर चर्चा करीत आमच्याबरोबर त्यासाठी खूप खूप धन्यवाद पृथ्वीराज चव्हाणजी. त्यानंतर सत्ताधारी डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडून उत्तर घेण्याआधी मराठा नेते राजेंद्र कोंढरे यांच्यासाठी मला पुढचा प्रश्न आहे. जातनिहाय जनगणनेचा निर्णय आज अखेर केंद्रानं घेतलेला आहे. या निर्णयाकडे मराठा समाज कसं पाहतो? निर्णयाचं निश्चितपणे या ठिकाणी मी स्वागत करतो. पण हे करत असताना मगाशी जी मुख्यमंत्री चव्हाण साहेबांचे मुद्दे मी ऐकले आणि बोंडे साहेबांचे, ह्याच्यामध्ये चांगले आणि विपरीत परिणाम आहे. दोन्हींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. पहिला फायदा याच्यामध्ये आहे की आरक्षणाच्या टक्केवारी निश्चित करताना त्या समाजाची लोकसंख्या, त्याचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण हे याच्यामध्ये या सेन्सस मध्ये जर त्यांनी कव्हर केलं तर तो डेटा त्या त्या राज्याच्या मागासवर्ग आयोगाला बेनिफिशियल होईल आणि केंद्राला आरक्षण निश्चितीसाठी त्याचा फायदा होईल. दुसरा फायदा असा आहे की 27% ओबीसी आरक्षणाचे 4 भाग करून न्यायमूर्ती रोहिणी कमिशननी एक रिकमेंडेशन केंद्र सरकारला आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीला गेलेलं आहे. त्या मंजुरीच्या पूर्वी जर ह्या लोकसंख्येची निश्चिती अगोदर आली, कदाचित सेन्सस आणि त्याचे रिझल्ट यायला नियर अबाउट 5-1 वर्ष लागतात माझ्या माहितीप्रमाणे, तर त्याचा फायदा आपल्याला भविष्यामध्ये होईल, योजनांच्या अंमलबजावणीसाठी होईल. परंतु हे करत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे जी आकडेवारी त्याच्यामध्ये
1267 जाती आहेत. लोक 300 350 सांगतात. मी सगळ्या मोजल्या, मी कास्ट सेन्सस सगळा काढला आणि त्याच्यावर ते मोजल्या आणि देशामध्ये 4000च्या वरती पुढे आहेत. पण प्रत्येक गोष्ट आपण जातीच्याच आधारावर सोडवणार आहोत का? कारण मी मागाशी एका डिबेटमध्ये तेच होतो की याच्यामध्ये बजेट ॲलोकेशन होणार आहे प्रत्येक शेवटच्या माणसाचं. तर आपल्या देशामध्ये आत्ताही SC ST साठी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण आणि बजेट आहे, परंतु त्या तुलनेने जेवढा आपण आतापर्यंत खर्च केला तेवढा विकास आदिवासींचा आणि SC ST सर्व जमातींचा झाला का? तर नाही. त्याच्यासाठी काय आहे की आपल्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत आणि शेवटच्या घटकापर्यंत किती लाभ जातो. त्यामुळे आता कोणी जर कल्पना विलास करत असेल तर ज्या घटकाला काही आतापर्यंत मिळालं नाही त्याच्यासाठी याचा निश्चित फायदा होईल, परंतु ह्याच्यातनं लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा जाती जातीमध्ये तणाव होणार नाहीत त्यासाठी सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. आणि सगळ्यात त्याच्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्यांना जात आणि धर्म सांगायची नाही असे अनेक लोक आहेत. ते माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर कुमार सप्तर्षी त्यांनी त्यांच्या मुलाची जात कॉलेजमध्ये लावली नाही, कदाचित बाळासाहेब आंबेडकरांच्याही मुलांनी जात लावलेली नाही. अशी सुद्धा देशामध्ये कास्टलेस सोसायटीकडे जाणारी वर्ग आहेत. त्याची प्रोव्हिजन तुम्हाला काय करावे लागेल याचा विचार करायला लागेल. दुसरीकडे पितृसत्ताक मातृसत्ताकचा एक विषय आहे त्याच्यासाठी, त्यामुळं याचं क्लॅरिफिकेशन भविष्यामध्ये आपल्याला निश्चितपणे येईल. परंतु हे करत असताना जो मूलभूत ढाचा आहे की आपल्याला विकासामध्ये शेवटच्या घटकापर्यंत जो लाभ द्यायचा आहे त्या लाभाचे आतापर्यंत आलेले 70 वर्षातले अनुभव लक्षात घेता ह्या सगळ्या सेन्सस मधून चांगलं काय घडत असेल तर तशा प्रकारचं नियोजन ह्याच्यातनं होणं अपेक्षित आहे आणि त्याचा दुर्गामी परिणाम जसा चांगला होईल तसा शेवट आपल्याला कास्टलेस सोसायटी म्हणून केंद्र सरकारने जी नवी घटना दुरुस्ती आणली आणि 10% रिझर्वेशन खुल्या प्रवर्गातल्या मागास बिगर मागासांसाठी आणलं होतं. बरोबर आहे राजेंद्र कोंढरेजी, तुम्ही काही मुद्दे लक्षात घ्या. आता नक्की मला आपल्या मुद्द्यावरती देखील सखोल चर्चा करायची आणि अगदी काही क्षणामध्ये लक्ष्मण हाके देखील आपल्या सोबत जोडले जाणार आहेत. मात्र डॉक्टर अनिल बोंडे, गेल्या कित्येक वेळापासून आपण चर्चा ऐकत होतात, प्रत्येक पक्षाची बाजूही अतिशय सविस्तरपणे आपण ऐकलेली असेल आणि निर्णयाचं स्वागत जरी असलं तरी देखील काही शंका या विरोधकांच्या मनात अजूनही कायम असल्याचं दिसतंय की बिहार निवडणुका टार्गेट करायच्या आहेत का, येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं तर हा निर्णय घेतलेला नाही ना, अशी शंका विरोधक उपस्थित करताय. डॉक्टर अनिल बोंडे. नाही, विरोधकाच्या शंकेला आणि खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याच्या प्रयत्नाला काही अर्थ राहत नाही. कारण आता पृथ्वीराजी चव्हाण म्हणत होते, मला त्यांना एकच विचारायचं आहे की सर्वांना माहित आहे की संविधानाच्या अनुच्छेद 246 प्रमाणे त्यामधल्या सूची क्रमांक 69 प्रमाणे केंद्राला अधिकार आहे जातीय जनगणना करायचा. 1931 मध्ये जातीय जनगणना झाली. मग त्यानंतर 1951 पासून कालेलकर समितीने सांगितलं, त्यानंतर मंडल आयोगाने सांगितलं, पण काँग्रेसवाल्यांनी कधी ती पूर्ण केली नाही. म्हणजे राहुल गांधी सुद्धा 2011 मध्ये होते ना. 2011 मध्ये गृहमंत्री चिदंबरम यांनी विरोध केला तर जातीय जनगणना केली नाही, त्यांनी सर्वे केला. बाकीच्या राज्यांनी जनगणना नाही केली कारण राज्य करू शकत नाही, ते केंद्राचाच अधिकार आहे. त्यांनी सर्वे केला आणि सर्वे आणि जनगणनेमध्ये डेफिनेटली डिस्क्रिपन्सी होते. सर्वेमध्ये पॉलिटिकल अँबिशन किंवा त्यामध्ये जातीय संघर्ष निर्माण होऊ शकतो, पण जनगणनेमध्ये 1931 मध्ये जशी ट्रान्सपरन्सी होती, आता टेक्नॉलॉजीमुळे अधिक ट्रान्सपरन्सी त्या माध्यमातून होणार आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक जातीचं आर्थिक प्राबल्य किती आहे, एज्युकेशन किती आहे, सामाजिक स्तर काय आहे, त्यांचे राहण्याच्या कंडिशन्स कशा आहे, लाईफस्टाईल आपण म्हणू शकतो ती कशी आहे, हे सर्व त्या जनगणनेमध्ये निश्चितपणे येऊ शकेल. आणि काँग्रेस म्हणते ना मागणी केली, पण काँग्रेसने एवढ्या वर्षात मंडल आयोगाने सांगितल्यानंतर, कालेलकर कमिशनने सांगितल्यानंतर स्वतः का पुढाकार घेतला नाही. आणि जर का निवडणुकीसाठी जर करायचं असतं तर लोकसभेच्या अगोदरच केलं असतं, ती घोषणा केली असती. परंतु निवडणुकीच्या आधी नाही, आता जनगणना करायची आहे म्हणून जनगणनेच्या अगोदर योग्य वेळी निर्णय घेणं अतिशय आवश्यक होतं. आणि म्हणून तो सगळ्यांच्या बेनिफिटचा निर्णय राहील. कोणती निवडणुका समोर ठेवून नाही, परंतु सगळ्यांच्या बेनिफिटला, पूर्ण फक्त बिहारला नाही तर संपूर्ण भारतामध्ये ही जनगणना होईल
आणि ओबीसीला जो अधिकार काँग्रेसने नाकारला होता, ओबीसीचा कार्यालकर कमिशन दाबून ठेवलं, मंडल आयोग काँग्रेस कधीच लावू शकले नाही. व्हीपी डॉक्टर, काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. तुम्हाला आपली पूर्ण बाजू मांडण्याची वेळ देखील आम्ही देऊच. मात्र यावेळेला आपल्यासोबत लक्ष्मण हाके देखील जोडले गेले आहेत, ओबीसी नेते. लक्ष्मण हाकेजी, गेल्या कित्येक दिवसांपासून आणखी एक चर्चेतला विषय होता, तो म्हणजे आरक्षणासंदर्भातला. मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, मात्र जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत अनेक प्रश्न सुटणार नाही असं बोललं जात होतं. मात्र आता ज्यावेळेला केंद्रानं इतका मोठा निर्णय घेतलेला आहे, त्याचे दूरगामी परिणाम हे भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, कारण विविधतेनं नटलेला अशा प्रकारचा हा देश आहे. मात्र त्यातून येणारी माहिती देखील महत्त्वाची असेल की आर्थिक आणि सामाजिक स्तरावरती एखाद्या समाजामध्ये काय परिस्थिती आहे हे शोधून काढणं देखील सहज शक्य होणार आहे जर जातनिहाय जनगणना झाली तर. मात्र त्याला एक वेळापत्रक देणं गरजेचं आहे, त्याला एक टाईमलाईन देणं गरजेचं आहे. याविषयी आपल्याला काय वाटतं? खरं तर शासनानं हा निर्णय थोडा उशिरा घेतलाय, पण सही निर्णय घेतलाय. पहिल्यांदा या केंद्र शासनाचं मी हार्दिक असं अभिनंदन करेन, आभार व्यक्त करेन. पण याच्या पलीकडे जाऊन ओबीसी अंतर्गत येणाऱ्या जे काही हजारो जाती आहेत, त्या जातींचा एकदा हेड काउंट झाला तर त्या जातीच्या स्वरूपा अन्वये कुठल्या जातीला घरांची आवश्यकता आहे, कुठल्या जातीला एज्युकेशनची आवश्यकता आहे, कुठल्या जातींना सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी किती तरतूद करावी लागेल, हे हेड काउंट झाल्यानंतर, कास्ट वाईज अनालिसिस झाल्यानंतरच त्या त्या कम्युनिटींना, त्या त्या प्रवर्गांना, त्या त्या जातींना तशा पद्धतीची भरीव तरतूद देणं हे आज रोजी आवश्यक आहे. हे बघा, या भारत देशामध्ये आर्थिक नियोजन भरपूर झालेली आहेत, परंतु समाज व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकापर्यंत लोकशाहीच्या योजना पर्क्युलेट करायच्या असतील तर आपल्या डायसवरती काही वस्तुनिष्ठ माहिती असणं आवश्यक आहे. कारण आपण 1931 सालच्या जनगणनेचा डाटा डोळ्यासमोर ठेवतो आणि पॉलिसी राबवतो. मला वाटतं या कुठंतरी या छोट्या 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 मायक्रो समाजावरती, मायक्रो घटकावरती अन्याय करणाऱ्या पॉलिसीज होत्या. मी महाराष्ट्राचं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या 100% बजेटपैकी उनपुरं 1% बजेट या महाराष्ट्रातल्या 50%हून जास्त असणाऱ्या ओबीसी विजयंतीच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी 1%च्या पलीकडे बजेट जात नाही. आणि कारण काय सांगितलं जातं, यांचा डेटा नाही, यांचा सेन्सस नाही, यांची आकडेवारी नाही. म्हणजे न्यायालयाने हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यामुळं कास्टवाईज सेन्सस होणं हे अत्यंत आवश्यक होतं. साता समुद्र पलीकडून आलेल्या इंग्रजांनी 1871ला पहिली जनगणना केली आणि 1931ला शेवटची जनगणना केली. म्हणजे इंग्रजांना तुमचा देश समजून घ्यावासा वाटला, इथल्या लोकांची स्थितिगती समजून घ्यावीशी वाटली. पण आपल्या देशातल्या लोकांनी मात्र कास्टवाईज सेन्सस देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केला नाही. आणि नरेंद्र मोदींनी हा जो निर्णय घेतलाय हा खरोखर मास्टर स्ट्रोक आहे, परंतु हा पर्क्युलेट झाला पाहिजे, बजेटरी तरतूद त्यांना मिळाली पाहिजे, तर या निर्णयाचं स्वागत होईल. नाहीतर महिलांच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यात आलाय, पण ते कधी पर्क्युलेट होणार, कधी महिला तिथं येणार, हे खरं तर अनुत्तरित आहे ना. म्हणून घेतलेला निर्णय योग्य वेळेमध्ये आणि योग्यरित्या पर्क्युलेट झाला पाहिजे आणि त्यांना बजेटरी तरतूद झाली पाहिजे, तरच गावगाड्यातल्या समाज व्यवस्थेतल्या शेवटच्या माणसा. बरोबर आहे लक्ष्मण हाकेजी, तुम्ही मूळ मुद्द्याकडे खरं तर ही चर्चा घेऊन आलेला आहात. मराठा नेते राजेंद्र कोंढरेंकडे जाईल. मगाशी आपला एक थोडा मुद्दा जो आहे तो पूर्ण करण्याचा बाकी होता. राजेंद्र कोंढरेजी, तोही तुम्ही पूर्ण करा. मात्र दुसरा एक प्रश्न मला विचारायचा आहे की राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि त्यांनी एक मागणी खरं तर लावून धरलेली आहे की एका बाजूला तुम्ही आता जातनिहाय जनगणनेचा जरी निर्णय घेतलेला असला तरी देखील 50% आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आता मागं घेतला जायला पाहिजे, असं जे त्यांचं म्हणणं आहे. काय पाहताय? पुन्हा एकदा एक वेगळा राजकीय संघर्ष आपल्याला काँग्रेस भाजप या दोन मोठ्या पक्षांमध्ये पाहायला मिळेल का? आणि त्यामध्ये पुन्हा एकदा जी सर्वसाधारण जनता आहे ती तशाच प्रकारे अडकलेली राहू शकते असं आपल्याला वाटतं का? राजेंद्र कोंढरे. उच्च न्यायालयाने इंद्रसानीच्या जजमेंट नंतर जी 50%ची आरक्षणाची कॅप घातलेली आहे, ही आरक्षणाचा नियम हा त्याला अपवाद मोठा होऊ नये यासाठी सर्वांना न्याय मिळावा अशा प्रकारची त्या काळातली ती भूमिका होती. बरोबर. आता काय झालंय की त्या भूमिकेच्या नंतर खुल्या प्रवर्गातले जे आर्थिक दुर्बल होते त्यांचा आणि आरक्षित प्रवर्गाचा जो संघर्ष होता तो थांबवण्यासाठी संसदेने घटना दुरुस्ती करून आता नव्याने 10% EWS आरक्षण आणलेलं आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये आता आरक्षण नसलेली एकही जात आणि धर्म शिल्लक राहिले नाही, हे पहिलं वास्तव आपण लक्षात आहे. जातनिहाय मोजणीने काय होणार आहे की आरक्षणाचं प्रमाण ठरवताना
जो मुख्य आधार लागतो लोकसंख्येचा, त्या लोकसंख्येचा आधार घेऊन त्या समाजाचं सामाजिक शैक्षणिक मागासलेपण असेल तरच त्याला जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येईल आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्याचं प्रतिनिधित्व शिक्षण आणि नोकरीतलं तपासलं गेलं. बरोबर. तर ह्याला त्याचा निश्चितपणे लोकसंख्येचा याला फायदा होईल. परंतु ह्याच्यातनं जे आपण कल्पना विलास करतो की ह्याच्यातनं असं होईल तसं होईल, तर मी पुन्हा महाराष्ट्राचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो की आता आपल्याकडे गेल्या 70 वर्षामध्ये SC ST साठी आपण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आणि बजेट प्रोव्हिजन देतो. परंतु तुलनात्मक दृष्ट्या तेवढा विकास शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा त्या प्रमाणात झालेला नाही. त्यामुळं कास्ट सेन्ससनी आपण जे काही चित्र रंगवतोय, तर ज्या योजना राबवताना जो मुख्य डेटा सायन्सच्या अँगलनी डेटा पाहिजे, तो डेटा परिपूर्ण करण्यासाठी केंद्राला त्याच्यासाठी एक सर्वे मेथोडॉलॉजी आणावं लागेल. कारण सर्वेक्षण करताना माहिती आपण संकलित करतोय, संकलित केलेली माहिती समोरच्या माणसाने ती 100% बरोबर दिली पाहिजे. आपल्याकडे अशिक्षित लोकांचं प्रमाण मोठं आहे, स्वतःचीच माहिती स्वतःकडे नसण्याचं प्रमाण मोठं आहे. अशा प्रमाणामध्ये आपल्याला फक्त जातीची संख्या कळेल. आणि मी मगाशी मुद्दा सांगितला की ज्यांना जात लावायची नाही, धर्म लावायचं नाही, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कॉलम ठेवावा लागणार आहे. आणि शेवट केंद्राला अभिप्रेत काय आहे की आता सर्व लोक म्हणतात की जातीप्रमाणे बजेट मिळेल. मला वाटत असं काही होत नाही. ते प्रवर्गाला मिळेल. प्रवर्गाला मिळाल्यानंतर त्या प्रत्येक जातीमध्ये जी त्याची लोकसंख्या आहे त्या प्रमाणात ते वाटलं जाईल का? त्याच्या अंमलबजावणीमध्ये काही मोठे इश्यूज आहेत. त्यामुळं एका टप्प्यापर्यंत या निर्णयाचं स्वागत करून त्याचा जो बेस आहे, जो सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी अधोरेखित केलेला आहे, त्याचा त्याला निश्चितपणे उपयोग होईल. पण भविष्यामध्ये जाती जातीच्या ह्याच्यामध्ये भिंती तयार होणार नाहीत, जाती जातींमध्ये लीडर डेव्हलपमेंट प्रोग्राम तयार होणार नाहीत. जातीच्या दुसऱ्या जातीचा द्वेष करून आपण त्याच्यामध्ये लीडर होण्याचा एक प्रकार आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सुरू झालेला आहे. तो कुठेतरी ह्याच्यातनं अजून वाढू नये ह्याही आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आणि शेवट ह्या निर्णयाकडे पाहताना आपण न्यायालयीन बरोबर या सामाजिक व्यवस्थेमध्ये एक छोटासा मुद्दा मी सांगतो आणि तो महाराष्ट्राला अधोरेखित करतोय की योजनांचा लाभ शेवटच्या तळागाळापर्यंत गेला पाहिजे. पण सध्याच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेत, शिक्षणात, ज्ञान आणि तंत्रज्ञानात जे बदल झालेत याचा लाभ कोण घेतोय? तर ज्या समाजामध्ये स्वतःकडे प्रगती आहे, पैसा आहे, ज्ञान आहे, त्यांना त्याचा अधिक लाभ भेटतो. मी कुठल्या समाजाला नाव ठेवत नाही, पण आज मुंबईचं चित्र बघा तुम्ही. सिंधी समाज आहे, शीख समाज आहे, जैन समाज आणि पारशी समाज येतो. हो, हे चारही कम्युनिटी स्वतःच्या उद्योजकतेच्या आणि कष्टाच्या जीवावर मुंबईतल्या संपत्तीवर 60% आज त्यांची आधी संपत्ती आहे आणि उरलेल्या 40% अख्ख्या देशातली लोक त्याच्यात आहेत जी मुंबईत येऊन राहतात. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की संपत्तीचं केंद्रीकरण जर विशिष्ट घटकांकडे होत असेल तर ह्या सर्वेक्षणातून ज्या जातींकडे लाभ मिळणार नाही त्याच्याकडे तो कसा वळवायचा याच्यासाठी सुद्धा योजना बरोबर आहे. याच मुद्द्यावरती लक्ष्मण हाकेंना एक मुद्दा उपस्थित करायचा आहे. लक्ष्मणजी, कोंढरे साहेबांनी ज्या व्यापारी किंवा वैश्य वर्गाविषयी जे मत व्यक्त केलं आणि आर्थिक संपत्तीचं केंद्रीकरण व्यक्त केलं हे 100% बरोबर आहे. पण राजसत्तेचं सुद्धा तसंच केंद्रीकरण झालंय. इथल्या मान सन्मान इज्जतीचं पण तसंच केंद्रीकरण झालंय. म्हणून तर रिझर्वेशन पॉलिसी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणली ना. त्यामुळे कोंढरे साहेब अर्ध सत्य सांगतायत, क्षत्रियांचं धोरण सांगत नाही. कोंढरे साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झालं हे नाही सांगितलं. बरं सांगतो ना. त्यामुळे म्हणून तर या व्यवस्थेमध्ये रिझर्वेशन पॉलिसी आणावी लागली ना. महाराष्ट्रामध्ये 1956 पासूनचे जेवढे मुख्यमंत्री पदाचे काळ होता त्याच्यातला 52% काळ हा मराठेतर मुख्यमंत्र्यांचा होता. आताही तुम्ही रेकॉर्ड बघा मराठीतर, आणि 48% मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे. राजसत्तेमधला लीडर कोण आहे हे कळत नाही. त्याबद्दल तुम्ही बरोबर शांत बसता. तुम्ही ऐका ना, एखाद्या सांगता महाराष्ट्राला नाटकातल्या स्वागतासारखं बोलू नका, जरा दुसऱ्यांचं ऐकून घ्यायला शिका. पंचायत समित्या कोणाकडे, सहकारी बँका कोणाकडे, साखर कारखाने कोणाकडे, चेअरमन कुणाचे? जरा ऐकून तर घ्या ना, मी तुमच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतो. बरं, नक्कीच मला तिन्ही मान्यवरांना एक सांगायचं आहे की जातनिहाय जनगणना या मुद्द्याला आपण चिकटून राहूयात. आज पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा
अशा प्रकारचं चित्र उभं न करता जातनिहाय जनगणना यावरती आपण बोलतोय. ॲडव्होकेट मंगेश ससाणेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. ॲडव्होकेट मंगेश ससाणे, एका बाजूला निर्णय घेतला जातो, निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी एक वेळापत्रक तयार करणं गरजेचं असतं, कायद्याच्या चौकटीत ते बसवणं गरजेचं असतं. ओबीसी नेते असतात तरी तुम्ही ॲडव्होकेटही आहात, त्या दृष्टीनं तर सरकारनं किती कालावधीमध्ये हे करणं अपेक्षित आहे असं आपल्याला वाटतं? नाही, मुळात हा मोठा एक्सरसाइज आहे. गेल्या तसं म्हणलं तर दशवार्षिक डिकेडल कास्ट सेन्सस असतो, 21 पासून हा प्रलंबित होता कोविडमुळे. परंतु प्लॅनिंग कमिशनला जी आकडेवारी लागती, त्या प्लॅनिंग कमिशनला सर्वात प्रथम ही आकडेवारी लागती. SC ST चे पण आता जे काय फंड अलोकेशन आहेत, त्यांच्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप्स आहेत, बाकी सगळं जे काय असेल हे सगळं याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळं आता टेक्नॉलॉजी नवीन पुढे आलेली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. त्यामुळं आधीची जी घरोघरी जाऊन होणारी जी कास्ट सेन्सस होता आणि ते एवढं मोठे त्यांचे टेबल्स होते, आता एका ऍप मध्ये आता महाराष्ट्रात झालं ना. महाराष्ट्रात आता मराठा समाजाला SCBC ठरवण्यासाठी जो आयोग नेमला होता त्यांनी तेच केलं ना. एका टॅब मध्ये सगळ्या प्रश्नावली होती आणि त्याच्यामध्ये फक्त टिक केलेलं आहे. त्यामुळं 5 वर्ष न लागता त्यांनी आता लवकरात लवकर हे सर्व करावं. आणि सर्वात प्रथम आता बोंडे साहेब म्हणाले की काँग्रेसने केलं नाही, ठीक आहे, आमचं म्हणणं तेच आहे. 50 वर्षामध्ये काँग्रेसने केले नसेल. कालेलकर आयोगाने सांगितलं 1955 साली, मंडल आयोगाने सांगितलं, त्यानंतर 2008 ला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने परत एकदा सांगितलं, त्यानंतर 2008 ला प्लॅनिंग कमिशननी सुचवलंय, प्लॅनिंग कमिशननी, की आम्हाला प्लॅनिंग हे सगळं फंड अलोकेशन साठी प्लॅन करण्यासाठी आम्हाला जनगणनेची गरज आहे. पण बोंडे साहेब अधोरेखित करून सांगतो, आपल्याच पक्षाने 2022 मध्ये राहुल रमेश वाघ विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र जी विकास गवळीची केस होती, राजकीय आरक्षण गेलं, त्याच्यामध्ये ऍफिडेव्हिट दिले. त्या ऍफिडेव्हिट माझ्याकडे, मी त्या केसमध्ये इंटरव्हेनर म्हणून स्पष्ट ऍफिडेव्हिट दिले केंद्र सरकारने. कपिल सिब्बल यांनी नवीन मुद्दा मांडला तिथं की हे सगळं एम्पेरिकल डाटा अख्ख्या भारताचा येईल, कारण की हे फक्त महाराष्ट्राचाच प्रश्न नाहीये एम्पेरिकल डाटा. त्यामुळं प्रत्येक राज्याच्या मध्ये ही अशी ट्रिपल टेस्ट झालेली नाहीये. त्यासाठी 2011चा SECC सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस हा ओपन करा, किंवा आता 2021 ला कोर्टाला सांगितलं डायरेक्शन द्या. कोर्टाने केंद्र सरकारची भूमिका मागवली आणि केंद्र सरकारने त्याच्यावर ऍफिडेव्हिट दिलं, आम्हाला जातनिहाय जनगणना करायची नाही. आता 2 वर्षांनी तुम्ही ती भूमिका घेतली असेल तर आम्ही सर्व ओबीसी म्हणून हाके असतील, आम्ही असं भुजबळ साहेब असतील, आम्ही स्वागतच करतो. परंतु याच्यामध्ये असं नाही झालं पाहिजे इलेक्शन झाल्यानंतर कोणतरी आपलाच एखादा. बरं, म्हणजे सरकारची दुटप्पी भूमिका आहे का असा थेट प्रश्न विचारूया ना डॉक्टर अनिल बोंडेंना. डॉक्टर अनिल बोंडे, त्यामध्ये जे ऍफिडेव्हिट दिलेलं होतं, मी कॅटेगरिकली सांगतो की SECCचं जो सर्वे करण्यात आला होता ती जनगणना नव्हती 2011ची. पुन्हा एक वेळा लक्षात घ्या की चिदंबरांनी मंत्रिमंडळाच्या समितीमध्ये विरोध केल्यानंतर ती जनगणना होऊ शकली नाही, ज्यासाठी 8,400 कोटी खर्च करण्यात आले. तो SECC होतं, परंतु तो पूर्ण रिपोर्ट फॉल्टी आहे हे 2014च्या अगोदरच त्यांनी डिक्लेअर केलं होतं. त्यामुळे ते डिक्लेअर करू शकले नाही आणि म्हणून तो SECCचा कोर्टामध्ये सबमिट केला जाणार नाही आणि जनगणना व्हायची होती. आणि त्यामुळं एम्पिरिकल डाटावर यावं लागलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की जनगणना जेव्हा होते, आता आपण जनगणनेच्या टप्प्यात आलेलो आहे आणि जनगणनेच्या टप्प्यात आलेला आहे, तेव्हा मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. जसं 2011ची जनगणना झाली तेव्हा 2010ला मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, एवढं लक्षात घ्या. आणि त्यामुळे कोर्टामध्ये कोणत्याही ऍफिडेव्हिट मध्ये आम्ही जनगणना करणार नाही असं कुठेही दिलेलं नाही. अमितजी शहा यांनी बिहारमध्ये सुद्धा जातीय जनगणनेला आमचा विरोध नाही असं स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि त्यामुळे हे जे फॉल्स नॅरेटिव्ह पसरवल्या जातात, आपल्याकडून नाही पण काँग्रेसकडून पसरवल्या जातात. राहुल गांधी कधीच हे सांगत नाही की चिदंबरमनी गृहमंत्र्यांनी जातीय जनगणनेला विरोध केला होता. 1951 पासून आम्ही 2011 पर्यंत कधीही जातीय जनगणना केलेली नाही असं काँग्रेसनी स्पष्टपणे सांगावं ना. म्हणजे इन्स्पाइट ऑफ कालेलकर आयोग, मंडल आयोग, आम्ही ते धुडकावलं, परंतु ओबीसी साठी सेक्शन 246 प्रमाणे, सूची 69 प्रमाणे आम्ही कधीही केंद्राची जातीय जनगणना केली नाही. बरं, आपलं म्हणणं आहे की एका बाजूला मिसगाईड केलं जातं आणि फेक नॅरेटिव्ह त्या ठिकाणी पसरवलं जातं असा आपला आरोप आहे.
बरं, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. चारही मान्यवरांकडून मला उत्तरं अपेक्षित आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्यापासून सुरुवात करेल. होणाऱ्या जातनिहाय जनगणनेकडून तुमच्या असलेल्या अपेक्षा आणि केंद्रापर्यंत काय तुम्हाला पोहोचवायचं ओबीसी नेते म्हणून? लक्ष्मण हाके. उशिरा घेतलेला निर्णय आहे, पण हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. पण याचं गावगाड्यातल्या समाज व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकापर्यंत पॉलिसी, धोरण, रिझर्वेशन पॉलिसी, योजना, शिक्षणातलं गळतीचं प्रमाण, बेरोजगारी, या सगळ्या गोष्टींवरती परत नव्यानं प्लॅनिंग या सरकारकडून होणं अपेक्षित आहे. नक्की, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करेन. आणि मी पॉझिटिव्ह आहे. मी अभिनंदन करेन. हेतूविषयी शंका आपण नंतर घेऊ. नक्कीच. हा, राजेंद्र कोंढरेजी, अगदी थोडक्यात, वेळ संपत आली माझी. निर्णय योग्य आहे. त्याचा सकारात्मक विचार आपण या पद्धतीने केला पाहिजे की ज्या गोष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयाला वेळोवेळी प्रवर्गाची आणि जातींच्या लोकसंख्येची आवश्यकता होती ती याच्यात मिळतील. योजना लाभार्थ्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत जाण्यासाठी या डेटाचा उपयोग होईल. पण याचबरोबर एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की आपल्याला शेवट हा देश कास्टलेस सोसायटीकडे नेत असताना, वंचितांचे प्रश्न सोडवत असताना भविष्यामध्ये जातीचे संघटन अंतर्गत वाढून त्याच्यातून जास्त भेद निर्माण होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. ॲडव्होकेट मंगेश ससाणे, अगदी थोडक्यात, एका वाक्यात. सर्वप्रथम हा निर्णय 60 वर्षानंतर कुठेतरी ओबीसींना आमची संख्या काय, आमची परिस्थिती काय, आमची शैक्षणिक परिस्थिती काय हे समजेल. या भारतामध्ये प्राण्यांची, पक्ष्यांची गणना होत होती, पण ओबीसींची मागणी होऊन पण होत नव्हती. पण हा निर्णय घेतलेला आहे आणि याच्यातूनच खऱ्या अर्थानं कुठं लॅक्युना राहिलाय, कुठं पर्क्युलेट झालेलं नाहीये. ओबीसीतले बाकीचे जे भटके विमुक्त घटक असतील, काही रामोशी, असे काही समाज अजून पालावर भटकतात, त्यांची काय परिस्थिती आहे? त्यांच्याकडे साधं त्यांची ओळखपत्र नाहीये. बरोबर आहे. हा डेटा आता जमा करणं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्यांकडनं असलेल्या अपेक्षा या थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचतील, केंद्रापर्यंत पोहोचतील, एवढी काळजी भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे घेतील, एवढी अपेक्षा करत या चर्चासत्रामध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. आपण सर्व मान्यवर आमच्यासोबत जोडले गेलात त्यासाठी धन्यवाद. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.